आजच्या ज्ञानसत्रामध्ये ज्ञानसरिता, गीता महान धर्म आणि व्यापक अहिंसा परमो तत्व आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. गीता आणि अहिंसा शक्यच नाही असे एका माझ्या मैत्रिणीने म्हटले. तिने म्हटल्याबरोबर पृष्ठार्थ गीतेचा आदी मध्य व अंत युद्ध. तिच्या मते हिंसा करणे आणि हिंसा करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे असे तिने म्हटले. मग तिला गीतेतील अहिंसा तत्व मी माझ्या परीने समजावून सांगितले. तो विचार प्रपंच या सांगण्यावरून मी आपल्यासमोर सादर करत आहे. तसे वारंवार पाहू जाता भगवंतांनी स्वतः आपला अवतार मीमांसेचे कारण सांगतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, सज्जनाचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेकरिता मी वारंवार प्रगट होतो असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विश्वदर्शन प्रसंगी कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकांस माहर्तुमिह प्रवृत्तः. लोकांचा क्षय करणारा मी उग्र काळ आहे. या ठिकाणी लोकांना मारण्याकरिता प्रवृत्त झालो आहे. तथा मया हतस्त्वं जहिमाम्यतिष्ठा युद्ध स्वजेतासी रणे सपत्नान्. हे वीर, मी पूर्वीच मारलेले आहे. मी मारलेल्या यांना तू मार, भिवू नकोस, युद्ध कर. रणांगणात तू शत्रूंना जिंकणार आहेस असे सांगितले. तसेच जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यं समृद्धम. शत्रूंना जिंकून धनधान्याने समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. असे शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धात पळून न जाणे, दान, जनतेवर राजसत्ता चालविणे हे क्षत्रियाचे प्रकृतीजन्य कर्म होय असे सांगितले. व बऱ्याच ठिकाणी युद्धास तयार हो, युद्ध कर, तेच तुला श्रेयस्कर आहे असे म्हटले. म्हणजे एका दृष्टीने श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला युद्ध म्हणजे नरसंहार एवं हिंसा करण्यास प्रवृत्त केल्याचे दिसून येते. मग असे का? त्यावेळी अर्जुनाकरिता ते त्याचे उचित कर्म होते. आसुरांचा संहार करून सत्यधर्माची स्थापना करण्याची होती आणि अशी हिंसा निस्वार्थ निष्काम हेतूने केल्यास तो त्या दोषाने बद्धित होणार नाही अशी शास्त्रोक्त ग्वाही त्यांनी वेळोवेळी दिली. व हत्वापि स इमाम लोका न हंती न निबद्धते. या श्लोकात ठार मारून देखील तो ठार मारणारा ठरत नाही. त्या कर्माने तो बद्ध होत नाही, पाप लागत नाही असा सल्ला दिला. मग खरे श्रीकृष्ण भगवंतांनी हिंसेची मोकळीक सर्वांना सर्वकाळी दिली काय? नाही. उलट पक्षी गीता तत्वज्ञानामध्ये पापजन्य हिंसेचा सर्वत्र निषेध केला असून हिंसा हा दैवी गुण व परम आवश्यक मोक्षार्थीसाठी व समाजहिताव्यतेसाठी परम लाभदायक असल्याचे दिसून येते. ते पाहून वर्तमान स्थिती हे सांगण्याचे एकच कारण म्हणजे वर्तमान काळातील सर्व देशातील हिंसाचाराचे स्तोम, दहशतवाद, सीमाप्रश्न, संघटना, वाद, वृथा, धर्माभिमान, भोगवासना, अर्थप्राप्ती इतर विविध कारणांनी मोठ्या प्रमाणावर होणारे घातपात, शिकारीसाठी केले जाणारे निष्पाप पशुपक्षी प्राण्यांची राजरोज प्रचंड कत्तल खरोखरच हे योग्य आवश्यक आहे काय? या मार्गाने जाणारे जीव योग्य मार्गाने जात आहेत काय? त्याचे त्यांना काय परिणाम फळे भोगावे लागतात याचे त्यांना ज्ञान आहे काय? यांच्या सविस्तर ज्ञानाचे परिणाम त्यांना समाजातील सुज्ञ माणसांना, अनभिज्ञांना व त्यामुळे हिंसेकडे आकर्षित झालेल्यांना होणाऱ्यांना झाले पाहिजे. ते अत्यंत आवश्यक होय. आसुरी संपदा. वर सांगितलेले हिंसेचे विविध प्रकार व त्यांची कारणेही अस्तित्वात आहेत असे नाही. पूर्वापार हे चालत आले आहे. तशी शास्त्रामध्ये त्यांची ग्वाहीही आहे व या विनाशकारी समाजाघातकी वृत्तीची सर्वत्र निर्भसनाही केली आहे. गीतेमध्ये आसुरी संपदा म्हणून उल्लेख येत असे जसे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता. अहंकार, शक्तीचा गर्व, उन्मत्तपणा, विषय वासना, क्रोध हे दुर्गुण आहेत. तथा
असो मया हतः शत्रू हनिष्ये चापरानपि. या शत्रूंना मी ठार मारले, दुसऱ्या शत्रूला देखील ठार करीन. इहंते कामभोगार्थ अन्याये नार्थसंचयान. 16वा अध्याय 12वा श्लोक. हे आसुरी लोक कामोपभोगाकरिता अन्यायाने पुष्कळ द्रव्य संचय करण्याची हाव धरत असतात. तसेच प्रभवत्युग्र कर्मांः क्षयाय जगतो हिता. 16वा अध्याय 9वा श्लोक. अज्ञान व अन्यथा ज्ञानयुक्त असे अल्पबुद्धी क्रूरकर्मी घातकी लोक जगाचे अहित घात करतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः. राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रितः. 9वा अध्याय 12वा श्लोक. अशा अस्तित्वार्थी आसुरी स्वभावाचा आश्रय धरून वागणाऱ्यांच्याच आशा कामे त्यांचे ज्ञान व्यर्थ ठरते. अशा शब्दात भगवंतांनी आसुरी वृत्ती, आसुरी कर्मे व तशा व्यक्तींचा धिक्कार केला आहे. परिणाम. अशा आसुरी संपत्तीचे कारण सदोष तमगुण सांगितले असून ज्ञानमावृत्तेतु तमः प्रमादे संजयत्युत. हा तमगुण ज्ञानावर आवरण घालून कर्तव्यमूर्तीच्या मार्गाला नेतो, घात करतो असे सांगितले आहे. अशा लोकांकडून घोर घोर वाईट कर्मे घडून जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसः. असे निकृष्ट तामस गुणाचे लोक निमग्नहीन लोकात जन्म घेतात. त्यांची गतीही हीन होते. तसेच प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषुचो. विषय भोगात आसक्त असलेले हे आसुरी लोक हीन नरक योनीमध्ये पडतात. या वृत्तीचा उजृंभ व त्यामुळे होणाऱ्या नरकप्राप्तीचे कारण पुढील श्लोकामध्ये सांगितले आहे. भगवंत म्हणतात, त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाश नमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्त्रयं त्यजेत. 16वा अध्याय 21वा श्लोक. काम, क्रोध, लोभ असे 3 प्रकारचे नरकद्वारे असून आत्मविश्वासघात असे आहे. म्हणून या तिन्हीचा त्याग करावा. एवं अशी आसुरी संपदा इहलोकात स्वभावाला तथा इतरांना पीडादायक असून परलोकातही हिचे फळ देवता त्या जीवाला घोर नरकाच्या रूपाने देतात. हे शास्त्रसंकेत सर्वांनी जाणून या वृत्तीचा त्याग करून सदाचार करणे आवश्यक आहे. ते सर्वांसाठी परम लाभदायक आहे. विविध हिंसेचे प्रामुख्याने 3 प्रमुख भेद आहेत. शारीरिक हिंसा. पहिले आपण शारीरिक हिंसा ही सर्वांना श्रुतदृष्ट आहे. मनुष्याने मनुष्याची तथा दृश्य प्राणी, पशु पक्षी, जीवजंतू, कीटक यांची हत्या करणे. यामध्ये 2 भेद. एक कळून निस्वार्थ सिद्धी करतात, तर दुसरी अनाहूतपणे अप्रत्यक्षरित्या चालता बोलता स्वाभाविक होते. ती यापैकी दुसरी हिंसा जरी मोठ्या प्रमाणात बाधक नसली तरी ती चुकवून कमीत कमी हिंसा केल्यास दृष्टादृष्टी त्याचा लाभ जीवांना होत असतो. उदाहरणार्थ, पाणी गाळून प्यायल्याने जीवजंतूची हिंसा चुकून ती आपल्या आरोग्यालाही लाभदायक असते. असो, सूक्ष्म हिंसा व तिचे परिणाम हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. शारीरिक हिंसेचा दुसरा प्रकार अशास्त्रविहितं घोरम तप्यन्ते तपोजनः. शास्त्रविहित नसलेले घोर स्वप्नाचे तपश्चरण केल्यास शरीरातील जीवजंतू पंचमहाभूतादी समूहाला त्या योगे प्रत्यक्ष परमेश्वराला कष्ट देणाऱ्या लोकांनाही आसुरी वृत्तीचे लोक मानले आहे. म्हणून धर्मविहित सुद्धा कुशलतेने व सावधानतेने वागण्याचा उपदेश स्वामींनी केला आहे. वाचिक हिंसा 2 नंबर. दुसऱ्या हिंसेचा प्रकार आहे वाचिक हिंसा, म्हणजे आपल्या बोलण्याने, वाणीने दुसऱ्याचे मन दुखवणे, दुसऱ्याचा अपमान करणे, त्याला कष्ट देणे. जसे कुणाला सदा सर्वदा फटकळ बोलण्याची सवय असते, असे लोक चांगल्या गोष्टी तथा व्यक्तींनाही नावे ठेवतात. वाचिक हिंसा सामान्य नसते. कधी कधी हिचे
गांभीर्य परिणाम होतात, हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आहे. भावार्थाने काही वेळी कधीकधी अपमानामुळे पुढील मनुष्य आत्मघात करून घेतो, नेहमी जळत राहतो, इतर त्यामुळे नरकाची निष्पत्ती होते. म्हणून मनुष्याने अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपौच्यते. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कोणाच्याही मनाला न लागणारे परंतु खरे, गोड आणि पथ्यकारक भाषण करणे आणि शास्त्रस्मरणाचा अभ्यास करणे याला वाचिक तप असे म्हटले जाते. हे आचरणे म्हणजे वाचिक हिंसा चुकून प्रेम लाभ प्राप्त होतो, पुढीलाचे तथा आपले दुःख चुकते. मानसिक हिंसा, हिंसेचा हा अतिसूक्ष्म प्रकार होय. हा आस्तिक माणसाच्या लक्षात येणे सुद्धा कठीण आहे. तेव्हा अश्रद्ध माणसाची कथाच वेगळी. यात कुणाविषयी वाईट चिंतनही करायचे नाही असे सांगितले आहे. मग तो शत्रू असला तरी त्याविषयी अहित, घात, पराभव आदी चिंतन करणे, त्याच्या नुकसानीवर आनंद प्रसन्नता प्रगट करणे इतर मानसिक हिंसा होय. शत्रूवर दूर तर स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मुक्तीची चाड, त्याने मुंगीचे मरण सुद्धा चिंतले पाहिजे नाही असा स्पष्ट आचार आपल्याला साधकांना सांगितलेला आहे. तर श्रीकृष्ण भगवंतांनी मनःप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संसुदरिक्तेत तपोमान समुच्यते. मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मौन, आत्मनिग्रह आणि शुद्ध भावना यास मानसिक तप म्हणतात. ते आचरावे असे सांगितले आहे. इतकेच काय, पण सत्कर्मातही सूक्ष्म हिंसा संभवू शकते, म्हणून तिच्यापासून सावध राहिले पाहिजे. जसे की असत्कृतम वदनातम तत्तामस मुदारुतम, म्हणजे सत्कार न करता अवहेलना करून जे दिले जाते त्याला तामस दान म्हटले जाते. एवं त्या सत्कर्माचे महत्त्व फलित कमी सांगितले गेले आहे. एवं उपरोक्त त्रिविध हिंसा ही स्वतःला तथा दुसऱ्याला तसेच ऐहिक तथा परलौकिक दृष्टीने दुःख देणे व पापमूळ असल्याने त्या सर्वांनी सर्वथैव त्यजाव्यात असे बहुधा सर्वच धर्मसंप्रदायात एवं शास्त्र व संतांनी उद्बोधित केले आहे. अपवाद, समाजसेवा, देशसेवा, दुर्बलाचे रक्षण यासारख्या बाबतीमध्ये प्रथम सांगितल्याप्रमाणे काही कर्म ही रास्त ठरविली गेली आहेत. नव्हे तर ते त्याचे उचित कर्म एवं स्वधर्म असतो, हे शास्त्रविहित सत्य आहे. सप्तव्यसन निषेध केवळ अहिंसा तत्व आचरणे म्हणजे झाले असे नाही, तर पांती संप्रसंगी आणखी काही महत्त्वपूर्ण त्याज्य गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याचा निषिद्ध कर्मे एवं आसुरी संपदेमध्ये समावेश केला गेला आहे. जसे द्यूत, मद्य, मांसाहार, वेश्यागमन, शिकार, चोरी, परद्वार सेवा ही सप्तव्यसने. याच पांतीला असत्य भाषण, दृष्ट संगती, कठीण दंड, कठोर भाषण इतर गोष्टी प्रामुख्याने त्याज्य केल्यास स्वतःचे पर्यायाने समाजाचे शुद्धीकरण होऊन सुख, शांती, समृद्धी सर्वत्र नांदण्यास उपयुक्त होत असल्याचे सिद्ध झाले आहे. नव्हे यालाच धर्मराज्य म्हटले गेले आहे. दैवी संपदा, वाईट गोष्टीचा त्याग करणे याला निषेध त्याग म्हटले आहे. त्याचबरोबर चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणेही सज्जन तथा संत पुरुषास परम आवश्यक असते. अशा पुरुषाची दैवी लक्षणे वेगवेगळी भगवंतांनी सांगितलेली आहे. त्यांचा सद्वर्तनाशी पर्यायाने त्रिविध अहिंसेशी संबंध असल्यामुळे सारांश रूपाने पुढे देत आहोत. ही दैवी संपदेची तथा एवं गुण विशिष्ट पुरुषांची लक्षणे गीतेमध्ये कधी स्थित प्रज्ञ, कधी गुणातीत, कधी यथार्थ ज्ञानी, कधी योगी, कधी भक्त, तर कधी स्वतंत्र देवी संपदा म्हणून उल्लेखली आहेत. जसे दुःखेषु द्विग्नमनः सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये
दुःखात ज्याचे मन विष्ण होत नाही, सुखाचे ठाई ज्याला अभिलाष नाही, प्रीती भय क्रोध ही ज्याची सुटली आहे, त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणतात. यासोबतच तो नाभिनंदती न द्वेष्टिः विषया विनिवर्तते, रागद्वेष वियुक्तेस्तु आत्मवेशर विधेयात्मा, प्रसन्नचेतसो विहाय कामानेह सर्वान्, उमाश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतीमधी गच्छति. जो आसक्ती सोडून निरीच्छ ममत्व शून्य व निराभिमानी होऊन कर्तव्य करीत राहतो, त्याला शांती मिळते असे सांगितले आहे. पुरुष सर्व त्याचप्रमाणे ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्तयुत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. ज्याचे मन आत्मज्ञान व सृष्टीज्ञानाने तृप्त झाले आहे, जो निर्विकार इंद्रिय तथा माती दगड व सोने यात एक रूपता पाहतो, त्याला योग्य रूढ म्हणतात. तथा पुढे हितकर्ता मित्र शत्रू वैरी तटस्थ मध्यस्थ द्वेष करणाऱ्यासारखा बंधुत्व सज्जन व दुर्जन याविषयी समानता राखणारा असा पुरुष श्रेष्ठ मानला जातो. निस्पृह सर्व कामेभ्यो युक्तयुत्युच्यते तदा. मनुष्य सर्व वासनातून निरीच्छ होतो, त्याला योगी असे म्हणतात. असा योगी कशाला कुणाला त्रास देईल, कशाला कुणाची हिंसा करील. उलट हिंसा हे त्याचे आभूषणच असेल. उलट तो आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन. म्हणजे आपणाला जसे सुख दुःख तसेच सर्व जीवमात्राला अशा दृष्टीने जो सर्वत्र सारखे पाहू लागतो, तो योगी मानला जातो, असा तो होतो. असा सर्वश्रेष्ठ योगी संत अथवा सज्जन अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. सर्व प्राणीमात्रांविषयी द्वेष नसलेला, मित्रभाव व करुणाभाव ठेवणारा, ममत्व व अहंकाररहित, सुख दुःख सम मानणारा, क्षमाशील असल्यामुळे भगवंताला परमप्रिय असतो. असा पुरुष प्राणीमात्राची मोज म्हणून अथवा स्वादपूर्तीसाठी हिंसा करील असे आपल्याला वाटते काय? छे, मुळीच नाही. म्हणून खेळ अशा श्रेष्ठ पुरुषाला शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण सुख दुःख समान असावी लागतात. तथा त्याने संसारातील आसक्तीचा त्याग केलेला असतो, म्हणूनच तो भगवंताला प्रिय व मोक्षाला अधिकारी असतो. अशीच पण थोड्याशा फरकाने न द्वेष्टी सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो तुल्य निंदात्म संस्तुती तुल्य मित्रा रिपक्षयो एवं गुण विशिष्ट पुरुषाला गुणातीत त्रिगुण मुक्त म्हटले आहे. 15व्या अध्यायातील निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः द्वंद्वेरी मुक्ता सुख दुःख सज्ञेर गच्छन्त्य मूढः पदम वयम तत्. या श्लोकामध्ये ज्याचा अभिमान व मोह नाहीसा होऊन ज्यांनी आसक्तिरूप दोषाला जिंकले आहे, जे अध्यात्म ज्ञानात स्थिर झाले आहेत, ज्याच्या वासना शांत झाल्या, ते ज्ञानी लोक सुख दुःखादी अशा अनेक द्वंद्वातून मुक्त होऊन अविनाशी पदाला पोहोचतात असे सांगितले आहे. सरळ सरळ अहिंसा शब्दाचा उच्चार भगवंतांनी निवडक ठिकाणीच केला आहे. जसे अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपेशुनम दयाभूतेषु लोलुप्त्वम मार्दवम रीरचापलम. यात अहिंसा सत्य क्रोध नसतो. त्याग शांती दृष्टबुद्धी न बाळगणे, प्राण्यावर दया करणे, निर्लोभता नम्रता अविचाराने न वागणे, इतर दैवी संपदेच्या पुरुषांची आणखीही बरीचशी लक्षणे सांगितलेली आहेत. एवं कुठल्याही मनुष्याकडून कुठल्याही कारणाने हिंसा भगवंताला अभिप्रेत नसल्याचे जागोजागी आपणास दिसून येते. मनुष्यत्व नव्हे तर प्राणी मात्रावर दया करण्याचा संदेश प्रभूंनी दिला आहे.
श्री चक्रधर स्वामींनीही स्पष्टरित्या आचारामध्ये 232 या वचनामध्ये स्पष्ट आचार संकेत देऊन अहिंसेचा परम संदेश सर्वांना दिला आहे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शोचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तपौच्यते. या श्लोकातही प्रभूंनी स्पष्ट व प्रत्यक्ष अहिंसा शब्दोच्चार करून देव, ब्राह्मण, संत, गुरु व विद्वजन यांचा आदर सत्कार करणे, शुचिर्भूतपणा असणे, सरळपणे वागणे, ब्रह्मचर्य आदी गुणाचा आचाराला शारीरिक तप म्हटले आहे. हे विशेष होय. ब्रह्मचर्य केवळ संन्यासासाठी नसून कर्मयोगी माणसानेही आपल्या सर्व इंद्रियावर संयम तथा त्याचा सदुपयोग करणे या अर्थानेही अभिप्रेत आहे. असेच भगवंतांनी ब्राह्मणत्वाचे लक्षण सांगितले आहे. शमोदमस्तपः शौचम शांतिराजवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. या एवं शांती, शम, दम, तप, शुचिर्भूतपणा, सहनशीलता, सरळपणा, अध्यात्मज्ञान व ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणाचे प्राकृतिजन्य कर्म होय. अर्थात इतरांनी ते आचरावयाचे नाही असे नाही, तर सर्वांसाठी ते लाभप्रद आहे. आपण आपल्या शुद्ध कर्माचरणाने ब्राह्मणत्व, संतत्व, सज्जनत्व, श्रेष्ठत्व प्राप्त करून घेणे आपल्यासाठी लाभप्रद आहे. परम गती व्यवहारिक एवं अशा प्रकारे वाईट गुणांचा त्याग आपण केल्यास व चांगल्या गुणांचा अंगीकार केल्यास समाजात सुख, शांती, समृद्धी नांदेल. सामाजिक प्रतिष्ठा, नैतिक प्राप्ती होईल. दुःख दैन्य पाप चुकेल. परमार्थिक दृष्ट्या तर आसुरी संपदेचा त्याग करून दैवी संपदेचा अंगीकार करणे प्रत्येक साधकाला परम आवश्यक असते. ते त्याच्या मोक्षानुभूतीला, परमेश्वर ईश्वर प्राप्तीला कारण असते असे भगवंत म्हणतात. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता. दैवी स्वभाव मोक्षासाठी तर आसुरी संपदा संसारात बंधनाला कारण मानल्या गेल्या आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्रिविध अहिंसा तत्वाचा अंगीकार करून आपला इहलोक परलोक सर्वसह सुखकारक व श्रेयस्कर करण्याचा प्रयत्न करू. सर्वांना कळलेच असेल, भगवंतांनी अति सूक्ष्मातील सूक्ष्म ज्ञान आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये करून दिलेले आहे आणि जीवाने ते सूक्ष्म ज्ञान अभ्यासून आचरून परमेश्वर प्राप्ती करून घेणे हेच आपले परमोच्च ध्येय आहे आणि ते आपण सर्वांनी करायचेच आहे. असे ठामपणे जर आपण केले तर आपण निश्चितच या पापमुक्ती जीवनातून मुक्त होऊ आणि परमेश्वर प्राप्तीला आपण प्राप्त होऊ. आपले काही श्रीमद भगवद्गीतेवरील प्रश्न उत्तर असतील तर आपण मनसोक्तपणे विचारू शकता. आपल्याला हे ज्ञान कसे वाटले ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवावे. सर्वांना दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर.